वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार. अप्पांच्या गप्पामध्ये तुमचं स्वागत आहे. 5 नोव्हेंबर 2025ला आम्ही एक कार्यक्रम केला होता, दीपक संध्या नावाचा. आमचा दिवंगत मित्र दीपक बोरकर याचा पहिला स्मृतिदिन होता तो, आणि मोठा कार्यक्रम झाला होता. अनेक लोक आले प्रेमाने. तर त्याच कार्यक्रमाचं मी आज इथे सादरीकरण करणार आहे. नक्की आवडेल तुम्हाला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल माझा सबस्क्राईब करा. धन्यवाद. वंदे मातरम. जय श्रीराम. विविध रंगमंचावरच्या कार्यक्रमांमध्ये आपण ज्यांना गाताना पाहिलं आहे, ऐकलं आहे, आणि खास करून पंचमदांच्या गाण्यांचा जर कार्यक्रम असेल तर जे नाव त्या कार्यक्रमाशी जोडलेलं असतं ते म्हणजे शैलजा सुब्रमण्यन. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांना त्यांच्यावर आमंत्रित करूया. नमस्कार. हो काका. हो, नमस्कार सगळ्यांना. मेरी मराठी इतनी अच्छी नहीं है. आई मेक ग्रामेटिकल मिस्टेक्स इन मराठी तरी सुद्धा. आई वॉन्ट टू स्पीक अ फ्यू वर्ड्स अबाउट दीपक काका. अप्पा काका 2 महीने से मुझे ये इवेंट के लिए कॉल कर रहे हैं और आज स्टार्ट से लेके मैं सुनती आ रही हूँ. ये जो बिस्किट मामा, इसका उल्लेख भी उन्होंने किया था. जब भी कॉल करते थे वो कुछ ना कुछ हमेशा उनकी यादों के बारे में मुझसे बात करते थे. और मैं ये आई फील वेरी गुड टू से, ये जो फ्रेंडशिप होती है ना, ये एक कितनी एक नायाब सी एक रिश्ता है, वेयर यू शेयर योर हैप्पीनेस एंड ईच एंड एवरीथिंग, एंड व्हेन यू लूज दैट पर्सन यू स्टिल रिमेंबर दैट पर्सन. एंड आज अगर आप सब यहाँ आए, आई एम श्योर जितने भी लोग यहाँ हैं, यू ऑल हैव सम मेमोरीज with Deepak Kaka, and that is the reason why you all are here today for this event. So I want to remember him as a positive, encouraging and lovable soul. So आज मैं एक गाना गाने वाली हूँ which is composed by पत्की काका, and इसमें दीपक काका ने बजाया है, and that's from the film आई शपथ. That's ढग दाटूनी येतात. ढग दाटूनी येतात, मन वाहूनी नेतात. ढग दाटूनी येतात, मन वाहूनी नेतात. ऋतू पावसाळी सोळा थेंब होनी जातात. सर येते माझ्यात.
गाते धुंद धुंद तिच्या अंतरात खोल अंकुर तो एक बंध 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 मुळे हरकोनी सातात झाडी पाऊस होतात मुळे हरकोनी सातात झाडी पाऊस होतात ऋतू पावसाळी सोळा थेंब होनी जातात सर येते माझ्यात जीव होतो ओला चिंबा जीव होतो ओला चिंबा घेतो पाखराचे पंख घेतो पाखराचे पंख साऱ्या भाळाला देतो एक ओल सररंग रंग रंग शब्द भिजूनी जातात अर्थ थेंबाना घेतात शब्द भिजूनी जातात अर्थ थेंबाना घेतात ऋतू पावसाळी सोळा थेंब होनी जातात सर येते माझ्यात दुसरं गाणं फ्रॉम द सेम फिल्म दिस चार झाले मन. दिस चार झाले मन हो पाखरू बोल दिस चार झाले मन हो पाखरू बोल पान पानाटाळी पान पानाटाळी झाडावरून दिस चार झाले मन हो पाखरू बोल दिस चार झाले मन हो पाखरू बोल
दिस चार झाले मना हो पाखरू होऊन ला 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 हो नकळत आठवणी जसे विसरले नकळत आठवणी जसे विसरले वाटेवर येते तसे ठसे उमटले दूर वेडीचे सुरासनई भरून दिस चार झाले मना ओ पाखरू होऊन दिस चार झाले मना हो पाखरू होऊन पान पानाटाणी पान पानाटाणी झाडावरून दिस चार झाले मना हो पाखरू होऊन दिस चार झाले मना हो पाखरू होऊन थँक्यू 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 यानंतर प्रसिद्ध गायिका शोभा जोशी यांना मी मंचावर आमंत्रित करतोय. नमस्कार रसिक श्रोते हो. 40 वर्ष मी दीपक अप्पा ज्ञानेश महेशजी विजयजी आणि आणखीन खूप सारे वादक आम्ही एकत्र काम केलं. ह्या 40 वर्षांमध्ये किती गाणी ध्वनिमुद्रित केली आणि किती गाणी कार्यक्रमामध्ये गायली ह्याचा हिशोब नाही आहे. खूप किती 150-200 तरी असतील नाही का रे? जास्ती असतील पण कमी नाही. दीपकबद्दल सर्वांनीच खूप छान बोललेलं आहे. दीपक कसा होता, किती हुशार होता, किती सुस्वभावी होता. होताच हजरजबाबी, नेहमी हसतमुख, अजात शत्रू, गमत्या सगळंच होतं. परंतु मला एक खास त्याची आठवण आहे आणि जे जाणवलं आहे ते मी शेअर करणार आहे आपल्याबरोबर. कला किंवा कलाकृतीमधून माणूस शोधता येत नाही असं मला वाटतं. कारण त्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखादा कलाकार त्याची कला खूप मोठी असते पण तो माणूस म्हणून आपल्याला माहीत नसतो. किंवा कला मोठी असते पण माणूस मोठा नसतो. आणि ह्याच्या उलट पण असतं. एखादा सामान्य कलाकार असतो पण त्याची कला खूप मोठी असते. पण कला आणि माणूस दोन्ही माहिती असणं हे महत्त्वाचं आहे आणि ते सहवासाने आपल्याला माहिती होतं. 40 वर्षांमध्ये दीपकच्याबद्दल मला खूप माहिती झाली. दीपकचा स्वभाव कसा आहे, दीपक माणूस म्हणून कसा आहे. कारण कलाकार मोठा असणं हे जितकं चांगलं त्याच्याहूनही चांगलं त्याच्यातला माणूस जर मोठा असेल ते त्याहूनही सुंदर. असा दीपक होता. मी पंचमदांकडे एकमेव मराठी गाणं गायले. पंचमदांचं एकमेव मराठी गाणं आणि माझंही पंचमदांकडचं एकमेव गाणं. शोधू कुठे किनारा नावाची एक सिरियल, मराठी सिरियल होती आणि त्याचं म्युझिक पंचमदांकडे आलं होतं. मी तेव्हा पंचमदांच्या बरोबर
साऊथ आफ्रिकेमध्ये कार्यक्रम केले होते किंवा त्यांच्या अन्य कार्यक्रमांमध्ये मी गायले होते, त्यामुळे मी माहिती होते. आणि एक दिवस फोन आला की तुला हे गाणं गायचं आहे, मराठी सिरियलचं गाणं आहे. तर म्हटलं पंचमदा तुम्ही मराठी? हां हां, मैं भी पहली बार कर रहा हूँ ये मराठी गाणं. ते मी गायले. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ते विस्मरणात गेलं गाणं, मी विसरून गेले होते. आणि अचानक एक दिवशी माझ्या व्हॉट्सॲपवर दीपककडनं ते गाणं मला त्यांनी पाठवलं. त्याला कुणीतरी पाठवलं होतं आणि त्यांनी ते लगेच मला फॉरवर्ड केलं आणि फोन पण केला की म्हणे तुम्ही हे गाणं गायलं पंचमदांकडे, वा वा क्या बात है. ते इतका आनंद झाला होता. म्हणे तुम्ही तिसरी मराठी मुलगी पंचमदांकडे गायली. पहिल्या 2 अर्थातच पार्श्वगायनातले चंद्र आणि सूर्य, लताजी, आशाजी. तर मी म्हटलं दीपक तुला कुठे हे गाणं मिळालं? तर म्हणे मला कुणीतरी फॉरवर्ड केलं, ते यूट्यूबवर अपलोड झालेलं आहे. माणसांमधली रुजुता किंवा माणसांमधला जो ओलावा आहे तो सध्या फार कमी अनुभवाला येतो आपल्याला. आणि कुठल्याही कलाकाराचं कौतुक करणं हे तर फारच दुर्मिळ झालेलं आहे. पण दीपककडे तो मोठेपणा होता. कुठल्याही कलाकाराचं कौतुक करायचं, कुठे काही चांगलं पाहिलं ऐकलं तर त्याची नोंद घ्यायची किंवा त्या व्यक्तीकडे ते पोचवायचं. हा फार मोठा गुण दीपकचा होता. आणि कधीही कुठलाही सण असो, माझा वाढदिवस असो, दीपकचा मेसेज आल्याशिवाय राहायचा नाही. मी विसरून जायची बऱ्याच वेळा, पण त्याच्याकडनं ते कधी चुकलं नाही. दीपक नाही आहे असं मी म्हणणारच नाही, कारण तो आज इथे आहे. त्यांनी वाजवलेलीच गाणी आपण वाजवतोय आणि गातोय, त्यामुळे तो आहे आणि नेहमी आपल्याबरोबर असेल. एक बराच काळ अनवट गाणी जी असतात पण तितकीच गोड गाणी असतात, असे काही कार्यक्रम रंगमंचावर सादर झाले होते. त्याच्यात ज्या गायिकेने अशी अनवट गाणी खूप तयारीने सादर केली ती म्हणजे आमची मैत्रीण वृषाली पाटील. मी तिला मंचावर बोलवतोय, ती आपल्यासमोर एक गाणं सादर करणार आहे. नमस्कार. इथे उपस्थित सगळ्या मान्यवरांना माझा नमस्कार. माझं नाव वृषाली पाटील. दीपक काकांचा आणि माझा संबंध खूप वर्षांपूर्वी जेव्हा मी कीप अलाइव्ह या संस्थेसाठी गाण्याचे कार्यक्रम करत होते तेव्हा आला होता. त्याच्या अगोदर दीपक काकांची एक वेगळीच आठवण माझ्याकडे आहे. त्या संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा एक वादक म्हणून आणि एक मोठे आर्टिस्ट म्हणून संबंध आलाच, पण त्याच्या अगोदरसुद्धा माझे गुरुजी पंडित शिवानंद पाटील यांच्या एका अभंगाच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला दीपक काका तिथे वादक म्हणून उपस्थित होते. त्या रेकॉर्डिंगच्या वेळेला त्यावेळेला मी खूपच लहान होते, नवशिकी होते. म्हणजे अजूनही लहान आणि नवशिकीच आहे असं मी म्हणेन. पण त्यावेळेला मी आकाशवाणीची ऑल इंडिया रेडिओची सुगम संगीत स्पर्धा त्यावेळेला दिली होती. त्याचा रिझल्ट येणार होता आणि गुरुजींच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला मध्ये लंच टाईममध्ये मी माझ्या घरी तेव्हा फोन केला. तेव्हा मोबाईल नव्हते, लँडलाईनवरती मी फोन केल्यानंतर मला समजलं की त्या ऑल इंडिया रेडिओच्या सुगम संगीत स्पर्धेत माझा पहिला क्रमांक आला आहे असं मला तेव्हा समजलं त्यावेळेला. तर पुढे सांगण्याची गोष्ट ही आहे की जेव्हा हे तिथे अर्थातच सगळ्यांना मी सांगितलं, सगळ्यांचे आशीर्वाद घेतले, तर दीपक काकांनाही मी नमस्कार केला ही बातमी सांगून. तेव्हा त्यांनी आशीर्वादही दिला आणि अचानक थोड्या वेळ ते कुठेतरी दिसेनासे झाले. बराच वेळ ते दिसलेच नाहीत कुठे. आणि अचानक आले ते माझ्या हातात एक सुंदर गिफ्ट रॅप केलेलं एक छोटंसं गिफ्ट त्यांनी माझ्या हातात ठेवलं. उघडून बघितलं तर त्याच्यात एक खूप सुंदर पार्करचं पेन होतं. त्या काळात पार्करच्या पेनचं काय महत्त्व होतं ते त्या काळातल्या लोकांना नक्कीच माहिती असेल. आत्ता पार्कर पेन हे एवढं त्याची एक अप्रूप म्हणा ते राहिलेलं नाही, पण त्यावेळेला ते लक्षात ठेवून माझ्यासारख्या एका नवीन मुलीला एक कौतुक, एक
प्रोत्साहन म्हणून त्यांनी जी छोटीशी गोष्ट असेल पण ती माझ्यासाठी फार मोलाची होती त्यावेळेला. आणि मला हे माहिती नव्हतं की दीपक काका किती मोठे वादक आहेत. हे मला नंतर कळलं जेव्हा मी स्वतः गायला लागले प्रोग्रॅम्समध्ये वगैरे. तर माणूस म्हणून दीपक काका किती ग्रेट होते हे तुम्हाला सगळ्यांनाच इथे जे उपस्थित आहात त्यांना माहितीच आहे. तर माझा एक अनुभव मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केला आज. खूप मिस करतो दीपक काकांना आम्ही. आणि त्यांच्यासारखं अंडरस्टँडिंग आणि एक नम्रपणा आणि नवीन कलाकारालाही एक अतिशय नम्रपणे सांगण्याची जी त्यांची विशेष हातोटी होती असं मी म्हणेन. कारण खूप साधे निर्मळ व्यक्तिमत्व होतं त्यांचं. आणि खूप आठवणी आहेत. बोलायला लागलो तर फार लांबलचक होईल आणि ऑलरेडी उशीर झालेला आहे. तर मी त्यांनी ऋतू हिरवा या अल्बममध्ये त्यांनी जे वाजवलं त्याच्यातलं मी सांजई गोकुळी हे आता सादर करते. सावळी सावळी सांज ये गोकुळी, सावळी सावळी सावळ्याची जणू सावली, सांज ये गोकुळी, सावळी सावळी.
2022 साली आलेला चित्रपट गंगूबाई काठियावाडी यात शिकायत ही अत्यंत लोकप्रिय कव्वाली सादर करून जिने हिंदी चित्रपटसृष्टीत सोलो गायनात पदार्पण केलं, ती आमची मैत्रीण अर्चना गोरे हिला मी मंचावर आमंत्रित करतोय. आणि श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं ओले त्या पानात हे गाणं ते आपल्यासमोर सादर करणार आहे. ओले त्या पानात सोनिया उन्हात भरून मेघ आले, डहाळी जडून विणभरी हळद रंग ओले. ओले त्या पानात सोनिया उन्हात भरून मेघ आले, डहाळी जडून विणभरी हळद रंग ओले. सादोरी पाखराची ओढ जागे पावसाची, सादोरी पाखराची ओढ जागे पावसाची. डोहाळ्या मातीला सूर बोले हिंबातला, वाटा हाता कस्तुरी गंध उमले ओंबातला. थरारे मन वारे नवीन, थरारे मन वारे नवीन, सृजन रंगणारे. ओले त्या पानात सोनिया उन्हात भरून मेघ आले, डहाळी जडून विणभरी हळद रंग ओले. सादोरी पाखराची ओढ जागे पावसाची. हरपून दाही दिशा ओढाळ झाल्या कशा, हरपून दाही दिशा ओढाळ झाल्या कशा. शिणगार करती ऋतू, शिणगार करती ऋतू, प्रीत स्पर्शात जाई तू. अभिसार न्यारा हळवा शारा, अभिसार न्यारा हळवा शारा, अरूपास रूप आले. ओले त्या पानात सोनिया उन्हात भरून मेघ आले, डहाळी जडून विणभरी हळद रंग ओले. सादोरी पाखराची ओढ जागे पावसाची, सादोरी पाखराची ओढ जागे पावसाची. खूप समाधान वाटतंय मला. अप्पा, थँक्यू व्हेरी मच ह्या कार्यक्रमात मला सहभागी करून घेतलं. कारण इतक्या सिन्सिअर आर्टिस्टला आपण
अभिवादन करताना खूप बरं वाटतंय मला. आणि दीपक दादा एवढे सिन्सिअर होते की म्हणजे जी वाद्य कार्यक्रमात वाजणार आहेत ती सर्व वाद्य ते रिहर्सललाही लावून बसायचे आणि ते वाद्य त्यातलं म्हणजे गाण्यामधली जी ब्युटी असेल म्हणजे जास्ती करून आर डी बर्मन वगैरे ह्या गाण्यामध्ये तर खूप काही काही वाजलेलं असेल, वेगळे प्रयोग केले असतील. ते सर्व म्हणजे त्यांना विचारलं की यातली काय महत्त्वाचं आहे, तर ते सर्व अतिशय न कंटाळता न त्रासता तिथे त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवायचे. आणि त्यामुळे असं व्हायचं की जेव्हा कार्यक्रमात ते गाणं सादर करायचे मी, तेव्हा त्याचा आनंद वेगळा असायचा कारण तो ब्युटी स्पॉट माहिती असायचा. आणि जर त्यांच्याकडे बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावर असं स्मित असायचं की आलं ना, बरं वाटलं ना तुला. अशा पद्धतीच्या गोड आठवणी आहेत त्यांच्या माझ्यातर्फे आणि विनीततर्फे त्यांना विनम्र अभिवादन. मंदार आपटे 2 शब्द आपल्याशी बोलेल. मग निनाद आजगावकरांचं गाणं होईल आणि त्यानंतर कार्यक्रम संपेल. सगळ्यांना नमस्कार. खरं तर मगाशीच मी जेव्हा गाणं सादर केलं तेव्हा मला बोलायचं होतं, पण मला असं वाटलं की आपण बोलल्यामुळे कदाचित वेळ जाईल आणि बाकी नंतर खूप हा कार्यक्रम खूप मोठा असतो याची मला कल्पना आहे. गेले अनेक वर्ष मी हा कार्यक्रम करतोय. पण आज सगळेच बोलले आणि असं असतं की काही काही वेळेला आपल्याला ज्या व्यक्ती आपल्यातनं निघून जातात, आपल्याला कधी वाटतं की अरे ह्या व्यक्तीला कधी आपल्याला भेटता का आलं नाही. त्याप्रमाणे आज दादाचा प्रथम स्मृतिदिन आहे आणि आज जर मी बोललो नसतो किंवा मला इकडनं 2 शब्द बोलता आले नसते तर मला हे कायम ही रुखरुख मनाला लागली असती की अरे मी 2 शब्द पण का दादाबद्दल बोलू शकलो नाही. माझ्या काही आठवणी नाहीत का? तर माझी जरूर एक आठवण आहे आणि एक सगळ्यात मोठी आठवण अशी असते की एक व्यक्ती जेव्हा एका व्यक्तीला जेव्हा आपण आवडतो ती आठवण आपल्यासाठी सगळ्यात मोठी असते. आणि मला दादा नेहमी म्हणायचा की मंदार तू कार्यक्रमात असलास की मला अतिशय आनंद होतो. आणि मी असण्यामुळे जर कोणाला आनंद होत असेल तर मी एक कलाकार असण्यापेक्षा ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त कार्यक्रमापुरता नाही तर एका सीडीची मी निर्मिती केली होती ज्यामध्ये माझी बायको स्वाती, उत्तरा केळकर, संजीवनी भिलांडे आणि अर्चना गोरे गायल्या होत्या, ज्याचं संगीत संयोजन आप्पांनी केलं होतं. त्या संपूर्ण सीडीमध्ये दीपक दादाचा सहभाग होता आणि हा त्याचा सहभाग हा माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे आणि तो माझ्यासाठी मोठा आशीर्वाद आहे. थँक्यू सो मच. जास्त मी वेळ घेणार नाही, पण इकडनं मला बोलता आलं दादाबद्दल 2 शब्द तरी ह्याचा मला जास्त आनंद आहे. थँक्यू सो मच. आपण आता शेवटच्या गाण्याकडे आलेलो आहोत. त्यापूर्वी आभार प्रदर्शन असं औपचारिकरित्या मी नाही म्हणणार, पण दीपकदादांवरती प्रेम करणाऱ्या, त्यांच्याशी खूप घनिष्ठ संबंध असलेले असे आपण सगळे लोक इथे रसिक श्रोते म्हणून बसलेले आहात. व्यासपीठावर रंगमंचावर जे आपल्याला वादक दिसत आहेत ते सुद्धा दीपकदादांचा खूप मनापासून आदर करणारे, त्यांच्याशी खूप मनापासून जोडले गेलेले आणि त्यांच्या कामावरून खूप प्रेरित झालेले असे सगळे कलाकार आहेत. दीपकदादा हे शारीरिकदृष्ट्या जरी आपल्यात नसले तरी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये त्यांचं जे स्थान आहे ते अढळ आहे आणि ते चिरकाल तसंच राहणार आहे. मला एक हिंदीतलं एक वाक्य मला खूप आवडतं की मौत जिस्म को ले जाती है, एहसास को मौत छू भी नहीं सकती. त्यामुळे दीपक बोरकर हे एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून आपल्या मनात कायम राहणारच आहेत आणि ते पुढच्या सगळ्या पिढींना, ज्यांना ज्यांना दीपक बोरकर कसे होते, त्यांनी काय काम केलं हे माहीत पडेल, त्या प्रत्येक माणसाला ते प्रेरित करतील नक्कीच. हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करण्यामध्ये ज्या सगळ्या लोकांचा हातभार लागला, मी मुद्दाम एखाद दुसऱ्याचं नाव घेणार नाही कारण कोणाचं तरी नाव घेणं राहून जाऊ शकतं, पण ज्या सगळ्यांचा हा कार्यक्रम शक्य करण्यामध्ये हातभार लागला त्या सगळ्यांना मनापासून नमस्कार. त्या सगळ्यांचा दीपकदादांशी जो ऋणानुबंध आहे तो कायम असाच राहावा आणि दीपकदादांकडनं त्यांना त्यांच्या वैयक्तिक कामांमध्ये काम करण्यासाठी प्रेरणा अशीच मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपण शेवटच्या गाण्याकडे येतोय. गदिमा आणि सुधीर फडके अर्थात बाबूजी यांनी एक अजरामर निर्मिती केली, हिचं नाव आहे गीत रामायण. या गीत रामायणामधलं एक खूप सगळ्यांच्या मनाजवळचं गाणं, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, हे आपल्यासमोर
गेली 23 वर्ष सातत्याने जे गीतरामायणाचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी सादर करतात ते निनाद आजगावकर आपल्यासमोर हे गाणं सादर करणार आहेत. दीपकजींबरोबर मला जेव्हा आप्पांनी बऱ्याच महिन्यांपूर्वीपासून हे सांगितलेलं होतं की असा असा कार्यक्रम करतोयस तर तू त्याच्यामध्ये असशील, आणि मी खरोखरच अतिशय कृतज्ञ भावाने या कार्यक्रमात मला यायला मिळालं याबद्दलची कृतज्ञता आणि दीपकजींबद्दलची कृतज्ञता. माझ्या वडिलांनी सुद्धा त्यांच्याबरोबर पुष्कळ रेकॉर्डिंग वडिलांची सुद्धा त्यांनी वाजवली. प्रभाकर पंडितांची कॉम्पोजिशन्स असोत किंवा दशरथ पुजारींची, अशा अनेक कॉम्पोजिशन्समध्ये दीपकजींनी वडिलांबरोबर काम केलं. वडिलांच्या त्यांच्या रेकॉर्डिंगच्या खूप आठवणी आहेत. माझ्याकडे त्यांच्या जास्त आठवणी आहेत त्या लाईव्ह कार्यक्रमाच्या. आणि गेली अनेक वर्ष, जवळपास 16-17 वर्ष अजय मदनजी आणि त्यांच्याबरोबर सर्वप्रथम मी दीपकजींच्या संपर्कात आलो आणि अक्षरशः पहिल्या कार्यक्रमातच एक जवळीक निर्माण व्हावी अशा तऱ्हेने इतक्या सिनियर आर्टिस्टने मला सामावून घेतलं. आणि तेव्हापासून हे त्यांचं जे साहचर्य होतं त्याविषयीची ही कृतज्ञता आहे. दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता, दोषना कुणाचा पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोषना कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोषना कुणाचा. अंत उन्नतीचा पत्नी होई या जगात, सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत, वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोषना कुणाचा. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्मजात, दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत, काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोषना कुणाचा. दोन ओंडक्यांची होते
सागरात भेट, एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी 4, अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार, सत्य हे त्रिवार, सत्य हे त्रिवार. तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. सगळ्या वादकांचा परिचय आपल्याला करून देतो. आप्पांनी सांगितलं की सगळ्यांना भेटवस्तू आम्ही नंतर देणार आहोत कारण वेळ कमी आहे, त्यामुळे सगळ्यांचा नामोल्लेख फक्त करतो. तबल्यावर संगत करणारे निषाद करलगीकर आणि संदीप मयेकर, ढोलकी संगत करणारे अनिल करंजावकर, पर्कशन्स त्याची साथ करणारे महेंद्र शेडगे, ऑक्टोपॅडची संगत करणारे विजय जाधव, पर्कशन्सवरती संतोष दिवेकर, आजचे पुरस्काराचे मानकरी आणि कीबोर्ड वादक प्रशांत ललित, सागर साठे, अकुस्टिक एफकट गिटारवरती ज्ञानेश देव, इलेक्ट्रिक बेसवर मनीष कुलकर्णी आणि बासरीची संगत करणारे विजय तांबे. या सगळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोचवणाऱ्या आमचे मित्र नितीश फणसे आणि बासरीवरती एका गाण्यासाठी ज्यांनी संगत केली होती ते संदीप कुलकर्णी. ढोलकची संगत करणारे आपले अजून एक वादक कलाकार प्रभाकर मोसमकर. ही सगळीच माणसं आता एखाद्या वाद्यासाठी मी 2-3 जणांची नावं घेतो. याचं कारण असं आहे की सगळ्यांचंच दीपकदादांवर इतकं प्रेम होतं की 2 गाणी तर 2 गाणी, 1 गाणं तर 1 गाणं, पण आपण जाऊन वाजवायचं तिकडे, ही इच्छा मनात बाळगून सगळे आलेले होते. त्याच्यामुळे एकाच वाद्याचा उल्लेख करताना मी 2-3 जणांची नावं घेतोय. नीला सोहनी यांनी हार्मोनियमची संगत केली होती आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्यासमोर हा सगळा कार्यक्रम उभा करण्यासाठी एक खूप महत्त्वाचा आधार लागतो, तो म्हणजे साऊंड. कारण आम्ही जे काही इकडे सादर करतोय ते तुमच्यापर्यंत साऊंडमुळे पोचतं. नितीश फणसे यांना मी रंगमंचावर आमंत्रित करतो आणि रुपाली सुर्वे यांनासुद्धा रंगमंचावर बोलवतो. या सगळ्यांचंच दीपकदादांवरती इतकं प्रेम की ज्या प्रकारे का होईना पण आपल्याला कार्यक्रमाला हातभार लावायचा आहे ही इच्छा घेऊन सगळे लोक आलेले आहेत. या कार्यक्रमासाठी खूप मेहनत करून हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करण्यासाठी ज्यांनी खूप मनापासून हातभार लावला, तुमचा मित्र विनीत गोरे याला मी मंचावर आमंत्रित करतो. आपल्यासमोर हा सगळा जो कार्यक्रम आहे हा फोटोंमध्ये त्याची एक खूप छान आठवण ज्यांच्यामुळे होऊ शकते ते संजय पटवर्धन यांना मी मंचावर आमंत्रित करतो. संजयजी या.
मोजक्या शब्दात परंतु अतिशय यथार्थ असं निरूपण करणारे संगीत संयोजक, संगीतकार, उत्तम निवेदक आनंद सहस्रबुद्धे यांना इथे आता आप्पा आशीर्वाद देत आहेत. अप्रतिम अरेंज करतो हा. आणि जेव्हा मी ऐकतो त्याचं अरेंजमेंट तर कुठेतरी कंटाळा आलेला असो, मी इन्स्पायर होतो त्याच्या अरेंजमेंटने. इतका अप्रतिम करतो, इतका अप्रतिम. त्या बात. आणि बाकी अनेकांचा इथे नामोल्लेख अनेकांचा नामोल्लेख करू शकतो आणि त्यांना सन्मानित देखील करायचं आहे. ते कार्यक्रमानंतर आपण करणार आहोत. परंतु दीपकजींना आवडेल अशी एक घोषणा इथे आर्च एंटरप्राइजेसच्या वतीने स्वरबंध या संस्थेची खरोखर मनापासून ऋणनिर्देश व्यक्त करून करतो. आमच्या आर्च एंटरप्राइजेसतर्फे नजीकच्या काळात आपण आप्पा वढावकर यांची 75वी जोरदार साजरी करणार आहोत. त्याचं आमंत्रण मी तुम्हाला सर्वांना इथे देतो आणि लवकरच त्याची तारीख तुमच्यापर्यंत पोहोचेल. इतक्याच प्रेमाने, आपुलकीने तुम्ही यावं, आतुरतेने आम्ही वाट पाहत आहोत. यांनी सगळं अवघड करून टाकलंय. मी नको नको बोलत असताना त्याने अनाऊन्स केलंय. त्यांनी सांगितलं की आज मी आनंदी आहे, तृप्त आहे. म्हटलं आनंद आज आहे, परमानंद तुमच्या कार्यक्रमांना सर्वांना मिळेल.